त्याचप्रमाणे प्रमाता व प्रमाण दोषाची बंधाच्या अध्यासास आवश्यकता आहे. काय कोणाची आवश्यकता आहे? प्रमाता आणि प्रमाण या दोषाची. प्रमाता म्हणजे पाहणारा निश्चित दिलं आणि प्रमाण म्हणजे पाहण्याचे साधन. बरोबर. या दोषाची बंधाच्या अध्यासास आवश्यकता. हेच आहे ना डबल पुन्हा पुन्हा होत झालेलं नाही ना. हेच झालेलं नाही ना. त्याचप्रमाणे प्रमाता आणि प्रमाण या दोषांची बंधाच्या अध्यासास आवश्यकता आहे, पण ते दोष सिद्ध होत नाही ना. आता 3 दोषापैकी एक दोष होत नाही. कुठला? प्रमेय दोष होत नाही है ना. कारण दोनामध्ये विरोध आहे. सादृश्य कुठलंही नाही. प्रमेयामध्ये सादृश्य असणं हा दोष आहे. कुठला दोष? प्रमेय दोष कुठला? प्रमेयामध्ये समानता असणं, सादृश्य असणं तरच अध्यास होईल. आणि सादृश्य दोष नसेल तर अध्यास होणार नाही. आता प्रमातामधला दोष आणि प्रमाणामधला दोष हे पाहायला चालू आहे. बरोबर आहे. त्याचप्रमाणे प्रमाता व प्रमाण दोषांची बंधाच्या अध्यासास आवश्यकता आहे. बरोबर आहे. पण ते दोष सिद्ध होत नाहीत. अध्यास होण्यासाठी काय? प्रमाणामध्ये पण दोष पाहिजे आणि कोणामध्ये पाहिजे? प्रमात्यामध्ये सुद्धा दोष पाहिजे है ना. हे दोष असले तरच काय होईल? अध्यास होईल. पण हे दोष सिद्ध होत नाही ना. कारण प्रमाता कोण? अधोरेखा करा. ज्या ज्ञान होते तो अंतःकरण विशिष्ट चैतन्य प्रमाता. ज्या ज्ञान होते तो कोण? प्रमाता. व ज्या इंद्रियाच्या साह्याने ज्ञान होते त्या इंद्रियास प्रमाण म्हणतात. अधोरेखा करा केला. प्रमाता कोण? ज्याला ज्ञान होतं तो काय? ज्याला ज्ञान होतं तो प्रमाता. ज्याच्या कारणामुळे ज्या साधनामुळे ज्ञान होतं त्याला काय म्हणायचं? प्रमाण. इंद्रियामुळे समोरचं माणूस दिसत है ना, त्याला प्रमाण म्हणायचं. इंद्रिय प्रमाण. आणि काय म्हटलेलं आहे? अंतःकरण विशिष्ट चैतन्य प्रमाण. झालं. पुढे जाऊया. इंद्रियाच्या साह्याने ज्ञान होते त्या इंद्रियास प्रमाण म्हणतात. अध्यास होण्यास प्रमात्याच्या ठिकाणी लोभ व प्रमाणाच्या ठिकाणी पीत मलादी दोष असावे लागतात. आता प्रमात्याचा दोष बघूया. पहिला प्रमेय दोष काय बघितला? सादृश्य ज्ञान. काय बघितला? प्रमेय दोष काय बघितला? सादृश्य ज्ञान. हे सादृश्य ज्ञान आत्मा आणि बंधामध्ये नाही म्हणून अध्यास होणार नाही. आता प्रमाता दोष काय सांगितलंय? अरे प्रमात्यामध्ये लोभ असला पाहिजे, भय असली पाहिजे, लज्जा असला पाहिजे, अहंकार असला पाहिजे, नाहीतर काहीतरी गर्व असला पाहिजे, नाहीतर द्वेष असला पाहिजे, भीती असली पाहिजे, असा काहीतरी दोष असला पाहिजे ना, तर मग अध्यास होईल ना. बघा शिंपी पडलेली आहे तिथे आहे ना. तर जो गरीब माणूस आहे तो झटकन त्याच्याकडे आकर्षिला जाईल की नाही? का चांदीचा तुकडा कोणाचं तरी पडलेलं आहे, पण माझ्यासारखं माणूस गेलं तर असं काय त्याला आकर्षण नाही ना. बरोबर. मग तिच्या आकर्षणाला कोण जाईल? कोण असेल? लोभी असेल ना. कोणाला ज्याला चांदी पाहिजे, रूप पाहिजे, सोनं पाहिजे, असा जो लोभी आहे तोच माणूस त्या ठिकाणी आकर्षित आणि त्यालाच गरम होईल. दुसरा माणूस सरळ निघून जाईल. बरोबर आहे ना. चला. अध्यास होण्यास प्रमादाच्या ठिकाणी लोभ भयादी एक व प्रमादाचा दोष कुठला? लोभ भय. लोभ
भीती, गर्व, द्वेष, अहंकार हे काय नाही काहीतरी त्याच्यामध्ये प्रमात्यामध्ये असलं पाहिजे. बरोबर आहे. हा प्रमात्याचा दोष. प्रमात्याचा दोष काय? लोभ, भीती, अहंकार हे काय नाही काहीतरी असलं पाहिजे त्याच्या मनात. बरोबर आहे. तरच त्याला भ्रम, नाही तर होणार नाही. बरोबर आहे. आता प्रमाणाच्या ठिकाणी प्रमाण म्हणजे काय बघा. एकदम अंधारामध्ये सुद्धा दिसणारा माणूस असतात की नाही? नाही रे ती चिंती आहे म्हणून काय माणूस सांगेल की नाही. पण ज्याला अंधुक दृष्टी आहे तो काय म्हणेल? नाही 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 हे सारं काय वाटतं. बरोबर आहे. तर प्रमाण म्हणजे इंद्रियामध्ये दोष ना. इंद्रियामध्ये दोष म्हणजे काय? पित्त मलादी दोष असेल. पित्त म्हणजे कावी झालेली असेल तर सगळं जग पिवळं दिसतं ना. दिसतं की नाही दिसतं आहे ना. आणि मळ म्हणजे हा अंधकरण, अंधुक झालेले असेल. डोळ्यामध्ये काहीतरी काय म्हणतात तो रोग, मोतीबिंदू वगैरे झालेला असला तर मग तुम्हाला वेगळे भ्रम होतोच ना. आता मला भ्रम होतो, वर बघितलं हे लाईट बघितलं तर अशोक वृक्षासारखं अशीच लाईट दिसते अशी. बरोबर आहे. काय डोळ्यामध्ये काहीतरी फरक, नजरेमध्ये फरक झालेला आहे. एका माणसाला काय म्हणतात, चंद्राकडे बघितलं 1 2 3 4 एका पाठोपाठ 4 चंद्र दिसतात है ना. दुसऱ्या माणसाला चंद्र एकच आहे पण मला तर 4 दिसत आहेत. 4 दिसत आहेत कसे दिसत आहेत? प्रमाण असते. बरोबर आहे. आता 3 दोष तुम्हाला समजलं ना. प्रमेय दोष काय? सादृश्य है ना, है ना. प्रमात्यामधलं दोष काय? लोभ, भीती वगैरे. प्रमाणामधला दोष काय? पित्त. पित्त झालेलं असेल, कामाला रोग झालेला असेल, नजर कमी झालेली असेल, होय ना. आता ते याला जे कुष्ठरोगी असतात ना त्यांना कुठल्या वस्तूचा स्पर्श समजत नाही. गरम थंड काहीच समजत नाही त्यांना. बरोबर आहे का? रोग झालेला आहे ना. बरोबर. प्रमाण काम करत नाही. म्हणजे प्रमाता व प्रमाणाचे स्वरूप अध्यासाहून पूर्वकाली असले पाहिजे है ना. म्हणजे प्रमाता व प्रमाणाचे स्वरूप अध्यासाहून पूर्वकाली असले पाहिजे. याचा अर्थ काय? तुम्हाला अध्यास होतोय ना, तुम्हाला अध्यास होतोय, या क्षणी तुम्हाला सर्प दिसतो, मग त्याच्यापूर्वी पाहणाराही पाहिजे आणि पाहणाऱ्याचं इंद्रिय पण पाहिजे ना. आणि ते दोन्ही त्याच्यापूर्वी नसेल तर त्याला दोषच होणार नाही. हे लक्षात येत आहे का? काय सांगितलंय? अध्यास होण्याच्या पूर्वी, भ्रम होण्याच्या पूर्वी पाहणाराही पाहिजे आणि पाहण्याचं साधनही पाहिजे. बरोबर आहे. काय भ्रम व्हायचा असेल तर भ्रम होणारा अगोदर उपस्थित पाहिजे आणि भ्रम होण्याचं जे साधन म्हणजे प्रमाण आहे ते पण तिथे पाहिजे. दोन्ही वस्तू पाहिजे तरच तुम्हाला काय होईल? अध्यास होईल. मग काय सांगायचंय? हे केलं का? प्रमाता व प्रमाणाचे स्वरूप अध्यासाहून पूर्वकाली असले पाहिजे. अधोरेखा करा. बरोबर आहे. आता प्रमाता आहे, प्रमाण आहे, पण ते निर्दोष असेल तर अध्यास होईल का? त्याच्यामध्ये दोष नसेल तर अध्यास होईल का? डॉक्टर नाही होणार. म्हणजे काय असलं पाहिजे? दोष पण असले पाहिजे. लक्षात येत आहे का?
काय असलं पाहिजे? हा अध्यास व्हायच्या पूर्वी कोण पाहिजे? प्रमाता पाहिजे, म्हणजे पाहणारा पाहिजे, आणि ज्याने पाहिजे ते साधनही पाहिजे, प्रमाण पाहिजे. तिथे असून उपयोग नाही, त्याच्यामध्ये दोष पण पाहिजे. काय पाहिजे? दोष पाहिजे. बरोबर आहे. लिहून घ्या ना भगवान. काय कसं लिहून घ्या? अध्यास अध्यासाच्या पूर्वी बाण करा. कोण? प्रमाण, प्रमाता. त्याच्या पूर्वी बाण करा. दोष एवढा असला पाहिजे. अध्यास होण्याच्या पूर्वी काय असलं पाहिजे? प्रमाता पण पाहिजे, प्रमाण पण पाहिजे, आणि ते नुसते निर्दोष असून उपयोग नाही, त्याच्यामध्ये दोषही असतो. बरोबर आहे. प्रमाणाचे स्वरूप अध्यासन पूर्वकारी असले पाहिजे, आणि त्याच्या ठिकाणी दोषही असले पाहिजेत. काय सांगितलं? बंधाचे अध्यासामध्ये, बंध्याचा जर अध्यास व्हायचाच आहे ना, आत्म्यावर बंधाचा अध्यास. हे पॅराग्राफ बनलं इथे बंधाच्या पूर्वी. आता मला तुम्ही सांगा, आत्मा पहिला की अहंकार मन बुद्धी पहिलं? बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? आत्मा पहिला आहे ना? कुठे आपण या ठिकाणी कोशे घेतले पाहिजे. बंधाचे अध्यासामध्ये प्रमात्याचे ठिकाणी लोभ भयादी किंवा प्रमाणाच्या ठिकाणी पित्त मलादी दोष तर नाहीतच. हे दोष नाही, पण मग काय? यांच्यामध्ये अध्यासाच्या पूर्वी, बंधाचा अध्यासाच्या पूर्वी प्रमाणाच्या ठिकाणी लोभ भयादी दोष नाहीत, आणि प्रमाणाच्या ठिकाणी पित्त मलादी दोष नाहीतच, पण बंधाच्या अध्यासापूर्वी त्यांची उत्पत्ती सिद्धत नाही. उत्पत्तीच सिद्ध नाही. उत्पत्ती त्याची नाही होत ना. असं काय करतात? बंधाची, पण बंधाचे अध्यासाहून पूर्वी त्याची उत्पत्ती, बंधाचा अध्यास होण्यापूर्वी त्यांची उत्पत्ती नाही, प्रमात्याची उत्पत्ती नाही, आणि पित्त मलादीचीही काही उत्पत्ती होत नाही. त्यांची उत्पत्ती सिद्ध नाही. कारण उत्पत्ती सिद्ध नाही कशा म्हणतात? कारण अहंकारादी सर्व अनात्म पदार्थ हाच जर बंध आहे. बंध काय? अधोरेखा करा. बंध कशाला म्हणायचा? अहंकारादी अनात्म पदार्थ, यालाच काय म्हणायचं? बंध म्हणायचं. बरं आहे? बरोबर आहे. अहंकारादी सर्व अनात्म पदार्थ हा जर बंद आहे, तर त्यातच कोण कोण आला? प्रमाता आलाय. त्याच प्रमाणाची गणना आहे ना. बरोबर आहे ना? आता बघा, हा आत्मा आहे. बरोबर आहे ना? आत्म्यावर या बंधाचा काय व्हायचा आहे? अध्यास व्हायचा आहे ना. तर अध्यासाचा साठी प्रमात्यावर दोष असले पाहिजे, प्रमाता असला पाहिजे, आणि प्रमाण पण असले पाहिजे, आणि त्या दोनाच्या ठिकाणी दोषही असले पाहिजे. बरोबर आहे ना? प्रमाता हे कोणाचं नाव आहे? आत्म्याचंच नाव आहे ना, जीवाचंच नाव आहे ना. कधी अंतःकरण विशिष्ट झाला तर, है ना? तर अंतःकरण विशिष्ट होण्यासाठी
शुद्ध आत्माच्या बरोबर अंतकरण पाहिजे की नाही, तरच प्रमाता होईल ना. प्रमाता नाव कधी होईल? विशिष्ट चैतन्य. वडील हे नाव कधी होईल? मुलाच्या अगोदर होईल का? नाही होणार ना. मुलगा झाला तर मुलगा विशिष्ट झाला तरच त्याचं नाव काय होईल? वडील होईल. पत्नी विशिष्ट झाला तरच त्याचं नाव पती होईल. बरोबर ना. प्रमाता कधी होईल? अंतकरण विशिष्ट झाला तरच त्याचं नाव काय होईल? त्या आत्म्याचं नाव काय होईल? प्रमाता होईल. बरोबर आहे ना. पण अंतकरण आत्म्याच्या पहिले असणार आहे का अंतकरण आत्म्याच्या नंतर असणार आहे? बरोबर आहे ना. आत्मा अनादी आहे ना आणि नित्य आहे. हे विनाशी आहेत. हे विनाशी आहेत. यांचा जन्म झालेला आहे ना. तर हे नंतर असणार आहे ना. प्रमाता हा शुद्ध चैतन्य आहे. पण त्याचं प्रमाता नाव कधी होतं? अंतकरणाची टकलं आहे ना. किंवा अंतकरणाबरोबर लग्न झालं तर त्याचं नाव काय होतं? प्रमाता. बरोबर आहे. आणि हा प्रमाता आत्म्याच्या पूर्वी असणं शक्य नाही. आत्म्यानंतरच अंतकरण आल्यानंतरच होईल. बरं. इंद्रिय मन बुद्धी बोला हे कधी होईल? आत्म्याचं नंतरच ना. मग प्रमाता आणि प्रमाण अध्यासाच्या पूर्वी असला पाहिजे. पण नाही, ते अध्यास झाल्यानंतरच आहे. झालं. रज्जुवर सर्पाध्यास पाहणारा जो प्रमाता तो सर्प अध्यासाहून पूर्वी असतो. बरोबर आहे ना. मान्य आहे का नाही? मान्य आहे. पूर्वी असतो. तसा अहंकारादी बंध पाहणारा प्रमाता पूर्वी असला पाहिजे. पण तो असणे संभवनीय नाही. काय? त्याचे स्वरूप जर सिद्ध होत नाही. स्वरूप सिद्ध कसं होईल? अंतकरण असेल तर. अंतकरण विशिष्ट प्रमाता तर त्याच्या ठिकाणी दोषाची सिद्धी होत नाही. हे आपोआपच ठरते. अध्यास होण्यास दोष तर पाहिजेत. त्याचा अभाव आहे. दोषाचा अभाव आहे. हे अध्यास होण्यासाठी अगोदर दोष असावे लागतात. अगोदर प्रमाता असावा लागतो. अगोदर प्रमाण असावं लागतं. हे सगळे बंधाच्या गटामध्ये येऊन जातात. सगळे कोणाच्या मध्ये येतात? अध्यासामध्येच येतात. आत्मा निराळाच आहे आणि हे सगळे कोणाच्या येतात? गटामध्ये, अध्यासाच्या गटामध्येच येतात. म्हणून अहंकारादी अनात्म पदार्थ आत्म्यावर अध्यस्त आहे हे म्हणणे संभवत नाही. आत्म्यावर बंध जर अध्यस्त नाही तर आत्मज्ञानाने त्याची निवृत्ती होते हे म्हणणे संभवत नाही. हे म्हणणं बरोबर होत. परत एकदा सांगू का की नको? लक्षात आलं. हे पहिले पाहिजे. अध्यासाच्या पूर्वी कोण पाहिजे? प्रमाता पाहिजे. अध्यासाच्या पूर्वी काय पाहिजे? प्रमाण पाहिजे. नुसतं प्रमाता आणि प्रमाण असून उपयोग नाही. तर ते कुठे असले पाहिजेत? हे प्रमाताचे ते दोष वाले पाहिजे. दोष घेऊन असले पाहिजे. बरोबर आहे. आत्मा सगळ्यात अगोदर आहे. त्याच्यावर जर अध्यास व्हायचा असेल तर हे प्रमाता वगैरे कधी असतात? अध्यास व्हायच्या पूर्वी का अध्यास नंतर होता? पूर्वी. अध्यास व्हायच्या पूर्वी असले पाहिजे. पण अहंकार इंद्रिय मन बुद्धी हे कधी असतात? नंतर असतात. त्याच्यामुळे त्यांचा काय ते त्यांच्यामुळे अध्यास होण्यास काय शक्य नाही. अगोदर असेल प्रमाता नाही ना. सर्प रज्जुवर सर्प असण्यापूर्वी प्रमाताही असतो आणि त्याचे डोळे इंद्रियही असतात. बरोबर आहे ना. तेव्हाच अध्यास होतो आहे ना. अध्यासाच्या पूर्वी हे दोन पदार्थ असावे लागतात. कुठले? प्रमाता आणि प्रमाण असावे लागतात. अध्यासापूर्वी नसतील है ना तर अध्यास होणारच नाही. सगळ्याच्या पूर्वी अध्यास व्हायच्या पूर्वी कोण आहे? सांगा ना.
बोललं पाहिजे एकमेवा द्वितीयम ब्रह्म देह नानाति किंचिन सर्वत्र कोण आहे? एकमेव ब्रह्म. त्याच्या अगोदर कोण आहे का? त्याच्या अगोदर अध्यास व्हायच्या पूर्वी तरी कोणी आहे का? नाही. हे सगळे प्रमाता, जीव, अध्यस्त, अध्यास या सगळ्या गोष्टी कशामध्ये? अध्यासाच्या याच्यामध्येच येतात. आत्म्यानंतर निर्माण होतात, अध्यासामुळे निर्माण होतात, है ना. आपण जीव म्हणतो हा अध्यास आहे की नाही? अंतःकरण विशिष्ट म्हणतो हा अध्यास आहे की नाही? हे सगळे अध्यासामध्ये आले. अध्यासाच्या पूर्वी कोण आहे? एक आत्मा आहे, बरोबर आहे. आणि हे अध्यासाच्या परमाताही नाही. शुद्ध चैतन्यालाच प्रमाता म्हटलं जाणार, बरोबर ना. त्यालाच जीव म्हटलं जाणार है ना. त्यालाच उपहित म्हटलं जाणार, त्यालाच विशेषण विशिष्ट म्हटलं जाणार. पण हे सगळं अध्यासामध्ये आलं ना, हे पूर्वी नाही ना. मग अध्यास कसा होईल? अध्यास होणं शक्य नाही, बरोबर आहे. कारण प्रमाता मध्ये दोष असण्यासाठी अध्यासाच्या पूर्वी प्रमाता असावा लागतो. प्रमाणामध्ये दोष दिसण्यासाठी अध्यासाच्या पूर्वी प्रमाण असावं लागतं. पण हे सगळे प्रमाता, प्रमाण ही जी त्रिपुटी आपण म्हणतो ना, द्रष्टा, दृश्य, दर्शन, कार्य, कर्ता, करण, ज्ञान, ज्ञाता, ज्ञेय, प्रमाता, प्रमाण, प्रमेय, हे सगळं अध्यासाच्या याच्यामध्ये गेलं. अध्यासानंतर होतं या सगळ्या गोष्टी. अध्यासाच्या पूर्वी कोणीही नव्हतं. एकमेव आत्मा असतो. तर मग अध्यास कसा होणार? नाही होणार. प्रमाता पूर्वी राहत नाही, अध्यासाच्या पूर्वी प्रमाण पूर्वी राहत नाही. आणि म्हणून प्रमात्याचे दोषही राहत नाही, प्रमात्याचेही दोष राहत नाही, प्रमाणाचाही दोष नाही. मग अध्यास कसा होणार? हे कोणाचं म्हणणं आहे? पूर्व पक्षाचं. आपण कोणाला ऐकतोय? पूर्व पक्षाचं म्हणताय. आता शेवटला पॅराग्राफ. आता ज्याप्रमाणे सर्पाध्यास होण्यास अधिष्ठान रज्जूचे अज्ञान असते. काय काय म्हणताय? सर्पाचा अध्यास होण्यासाठी अधिष्ठान रज्जूचे अज्ञान असावे लागतं ना. अज्ञान नसेल तर, ज्ञान असेल तर अध्यासच होणार नाही. काय असावं लागतं? सर्पाचा अध्यास होण्यासाठी अधिष्ठान रज्जूचे अज्ञान असते आणि त्या अज्ञानाचे कार्य सर्प होतो. बरोबर आहे. लिहा, अधोरेखा करायला. सर्पाचा अध्यास होण्यात अधिष्ठान रज्जूचे अज्ञान असते आणि त्या अज्ञानाचं कार्य कोण होतो? सर्प होतो. सर्प ज्ञान होतो, बरोबर आहे. हा दृष्टांत, बरोबर आहे. त्याचप्रमाणे आत्म्यावर बंधाचा अध्यास होणार काय असलं पाहिजे? असले पाहिजे. म्हणजे त्या अज्ञानाचं कार्य अहंकार आधी बंध्याचा अध्यास घडेल, बरोबर आहे. काय घडलं पाहिजे? आत्म्यावर बंधाचा अध्यास होण्यासाठी आत्मस्वरूपाचं अज्ञान असलं पाहिजे. आणि पुढे हे अज्ञान असेल म्हणजे त्या अज्ञानाचं कार्य अहंकार आधी बंधाचा अध्यास घडेल. आता याच्यामध्ये कोण? अधिष्ठानाचे अज्ञान हे काय कारण? तेही अध्यस्त आहे. अधिष्ठानाचं अज्ञान हे कारण आहे, बरोबर आहे. काय? अधिष्ठानाचं अज्ञान हे कारण आहे. मग पण कारण तेही काय? अध्यस्तच आहे. म्हणून त्याला काय म्हणतात? कारणाचा अध्यास. दोन अध्यासाचे दोन भाग बघितले ना. एक कार्याध्यास, एक कारण, बरोबर आहे ना. अधिष्ठानाचे जे अज्ञान हे कारण असून ते पण अध्यस्त आहे म्हणून त्यास कारणाध्यास म्हणतात. आणि त्या अध्यस्त अज्ञानाचे कार्य अहंकारादी बंध त्यास काय म्हणतात? कार्याध्यास म्हणतात. सांगितलंय ना.
परत सांगतात ना, समारोप करायच्या वेळेला परत भेट घ्यायचे, भेट आता निघायचं असेल तर त्यावेळेला येतो बरं का, आलो बरं का, जसं म्हणतात ना तसंच चाललेलं आहे. पूर्व सांगितले अध्यासाचे प्रकार जो कोणते, कार्याध्यास आणि कारणाध्यास. कार्याध्यास कुठलं, सर्प आणि सर्पज्ञान. कारणाध्यास कोणचा, रज्जूचं अज्ञान. बरोबर आहे. तसंच तऱ्हेने यात अधिष्ठानाचे अज्ञान हे कारण, तेही अध्यस्त आहे म्हणून त्याच कारणाध्यास म्हणतात. आणि त्या अध्यस्त अज्ञानाचे कार्य अहंकारादी बंध, अहंकारादी बंध त्यास काय म्हणतात, कार्याध्यास म्हणतात. कार्याध्यासाला काय काय लागतं, काय सामुग्री लागते व त्या सामुग्रीचा बंधाचे अध्यासाविषयी अभाव कसा आहे हे वर सांगितले है ना. कार्याच्या अध्यासाच्या ठिकाणी सामुग्री कुठली सांगितली, सत्य, वस्तू, ज्ञान, जन्य, संस्कार एक. आणि 2-3 प्रकारचे दोष. 3 प्रकारचे दोष कुठला, प्रमाणाचा दोष. प्रमाणाचा दोष कुठला, प्रमेय दोष सांगितला. सादृश्य ज्ञान. बरोबर आहे. प्रमाणाचा दोष पुढे सांगितलं, प्रमादाचा दोष. प्रमादाचा दोष कोण, लोभ, भय, भीती हे. नंतर काय सांगितलं, प्रमाणादी दोष, पित्त, कामाला रोग आणि काच कामालादी दोष हे सांगितलं. बरोबर आहे. हे असले तरच अभ्यास. ही सामुग्री नसेल तर अभ्यास कशासाठी होईल. बरोबर आहे. नंतर काय सांगितलं, हे झालं कार्याध्यास. कार्याध्यासाला काय काय सामुग्री लागते व त्या सामुग्रीचा बंधाचा अध्यासाविषयी अभाव आहे. ही सामुग्री बंधाचा, आत्म्यावर बंधाचा अध्यास करायचा असेल तर ही सामुग्री नाही तर अध्यास कसा काय होणार आहे. सामुग्री का नाही, कारण प्रमाता अध्यासाच्या पूर्वी नसतो. अध्यास हा देखील काय, प्रमाता हा अध्यासामध्येच येतो. प्रमाण, इंद्रिय, मन, बुद्धी हे देखील कशामध्ये येतात, अध्यासामध्येच येतात. मग जर हे पूर्वी नाही आहे तर त्याच्यामध्ये दोष कसे असणार आहे, पूर्वी नाही तर दोष कसे असणार आहे, दोष नसले तर अध्यास तरी कसा होणार आहे. म्हणून अध्यास होणं शक्य नाही. हे कोणाचं सांगणं आहे, पूर्वपक्षाचं सांगणं. आता मग कार्याध्यासाचं कारण कोण, कार्याध्यासाचे कारण कोण, आत्मस्वरूपाचे अज्ञान. बरोबर आहे. ते आत्म्याच्या ठिकाणी कसे संभवनीय नाही हे दाखवलं ना. बंधाचा आत्म्याच्या ठिकाणी अध्यास होण्यासाठी कार्याचा अध्यास व्हावा लागतो. बरोबर. कार्याचा अध्यास होण्यासाठी कार्याची सामुग्री लागते. बरोबर. कार्याची सामुग्री हे 2 प्रकार आहेत. 2 प्रकार कोण, प्रत्यक्ष ज्ञान, जन्य, संस्कार आणि दुसरं 3 दोष. 3 दोषामध्ये काय आले, प्रमादाचा दोष कुठला आलेला आहे, सादृश्य ज्ञान नाही. प्रमेयाचा दोष सादृश्य ज्ञान. प्रमादाचा दोष भीती, लोभ. आणि प्रमाणाचा दोष काच कामाला आधी, पित्त हे दोष. हे दोष संभव नाही. हे कार्याचा अध्यासाची सामुग्री नाही आहे हे सांगितलं. आता काय सांगताय, कारणाचा अध्यासाचा असंभव कसा आहे. कारणाचा अध्यास काय आहे, आत्म्याचं अज्ञान. आत्म्याचा अज्ञान असेल तरच बंधाचा अध्यास होईल. रज्जूचा अज्ञान असेल तरच सर्पाचा अध्यास होईल. रज्जू तुम्ही दिसतोय तुम्हाला, तर कधीही तुम्ही भर दिवसात सर्पाचा अभ्यास करत, अरे राजू दिसतोय, दोरी दिसते असंच म्हणणार ना. स्पष्ट प्रकाशामध्ये दोरी दिसते. तुम्ही सर्प कशाला म्हणाल, तुम्ही कोणी तुम्हाला विचारलं काय दिसतंय, दोरी. तुम्हाला विचारलं काय दिसतंय, दोरी. तुम्हाला दिसतंय काय दिसतंय, दोरी. काय दिसतंय, दोरी. काय दिसतंय, दोरी. काय काय सगळी जण म्हणतात की दोरी दिसतोय. अध्यास होणारच नाही है ना, कारण प्रमाण दोष नाही, अंधकार नाही है ना, अंधुक दिसत नाहीये, स्पष्ट दिसताय. मग अध्यास कसा होणार, नाही होणार आहे. आता
आत्म्याचा हे काय अधिष्ठानाचं अज्ञान नसेल तर अध्यास होणार नाही. बरोबर आहे. आत्म्याच्या ठिकाणी काय कारणाचा अध्यास आत्म्याचा अज्ञान हे संभव नाही. कोण सांगतोय? बरोबर. असं असलं की बरं वाटतं हे ना. रज्जू सर्प किंवा शुक्ती रजत दृष्टांतामध्ये अधिष्ठान रज्जूचे किंवा शुक्तीचे सामान्य ज्ञान असून विशेष रूपाचे अज्ञान असले पाहिजे है ना. आता परत वेगळ्या प्रकाराने तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न कर. कारणाचा अध्यास. कारणाचा अध्यास म्हणजे काय? अधिष्ठानाचं अज्ञान. काय अधिष्ठानाचं काय अज्ञान. आता वस्तू तुम्हाला दोन प्रकारचं दिसतं. मी इथे यायच्या पूर्वी तुम्हाला अर्जुन महाराजाने माझं ज्ञान करून दिलं होतं की नाही दिलं होतं? दिलं होतं. स्वामी भारतानंद म्हणून कोणीतरी ऋषीमुनी येणार सांगितलं होतं. याला काय म्हणायचं? याला काय म्हणायचं? सामान्य. काय सामान्य. बरोबर आहे ना. आता मी इथे आल्यानंतर तुम्ही मला बघितलं किती उंची आहे, किती जाडी आहे, रंग कसा आहे, काय कसा आहे, दाढी आहे का एकदम घुटलेला आहे, हे सगळं पाहिलं. हे काय झालं? विशिष्ट. लक्षात आलं का? दोन प्रकारचं ज्ञान असावं लागतं. कशाचं? विशिष्ट ज्ञान आणि सामान्य ज्ञान. काय वस्तूचं ज्ञान होण्यासाठी किती प्रकारची असतात? कुठली? बरोबर आहे ना. आपण सामान्य रूपाने अद्वैतानंद नावाचा एक माणूस ऋषिकेश मध्ये होता. हे काय झालं? फोटो दाखवला तर विशेष, प्रत्यक्ष आला तर विशेष, अतिविशेष. बरोबर आहे ना. लक्षात आलं ना. तसं करण्यानं प्रत्येक वस्तूचं आपल्याला कसं करणं होतं? सामान्य ज्ञान होतं. आणि काय होतं? जरा अंधारामध्ये सर्पाचं तुम्हाला विशिष्ट ज्ञान झालं तर अध्यास होईल की नाही? विशिष्ट ज्ञान झालं तर होईल की नाही? नाही होणार है ना. तुम्हाला त्या ठिकाणी काय होत आहे? अधिष्ठानाचं रज्जू आकडे तिकडे जर दिसत आहे, पण रज्जू म्हणून दिसला तर विशिष्ट ज्ञान, आणि वाकडे तिकडे म्हणून दिसलं तर सामान्य. हे लक्षात येतं का? हा. रज्जू स्पष्ट दिसला तर काय? विशिष्ट ज्ञान है ना. पिळ आहे, त्याला रंग पिवळा आहे, बरोबर आहे, लांबट आहे, त्याला बारीक तंतू आहे, सगळं दिसलं तुम्हाला. बरोबर आहे ना. आता हे काय झालं? विशिष्ट. पण अंधारामध्ये तुम्हाला हे काय दिसतंय का? नाही दिसत. मग काय झालं? सामान्य. हे लक्षात आलं. सर्प तुम्हाला फणी काढलेला दिसतोय. आता हे काय झालं? विशिष्ट. पण काहीतरी वाकडे तिकडे पडलेला दिसतंय. आता हे काय झालं? हे लक्षात आलं. बघा, रज्जू सर्प किंवा शुक्ती रजत दृष्टांतामध्ये अधिष्ठान रज्जूचे किंवा शुक्तीचे सामान्य ज्ञान असून है ना विशेष स्वरूपाचे अज्ञान असले पाहिजे. अधोरेखा करा. रज्जू सर्प तुम्हाला तेव्हा आढळेल जेव्हा अधिष्ठान रज्जूचं तुम्हाला विशिष्ट ज्ञान नसेल आणि बेडी वाकडी वस्तू सामान्य ज्ञान असेल, त्याच वेळेला अध्यास होईल. बरोबर आहे. स्पष्ट प्रकाशात रज्जू असेल किंवा निविड अंधकारात रज्जू असेल तर सर्पाचा भ्रम होईल की नाही? अधोरेखा करा. अंधकारात विशिष्ट ज्ञान नाही आणि सामान्यही ज्ञान नाही, मग अध्यास होणार नाही. स्पष्ट प्रकाशात विशिष्ट ज्ञान आहे म्हणून अध्यास होणार नाही. लक्षात आलं का? अंधारात विशिष्ट ज्ञान नाही, मग सामान्य ज्ञान आहे का नाही? तेही नाही.
बरोबर आहे ना? मग अध्यास होईल का नाही होईल? होणार नाही. स्पष्ट प्रकाशात विशिष्ट ज्ञान आहे, मग अध्यास होईल की नाही होईल? नाही, अध्यास नाही होणार. मग कधी होईल? अस्पष्ट अंधकार. सामान्य ज्ञान होत आहे पण विशिष्ट ज्ञान होत नाही. अशा वेळेला अध्यास आहे ना. सर्पासारखं काहीतरी दिसत आहे, मग सर्प आहे का? नाही. पण नाही कशाला म्हणावं? सर्पच म्हणावा ना, दूर राहिलेलं बरं असं असतं. लांबट काहीतरी दिसतंय पण सर्प आहे का? नाही सांगता येत. मग लाईट आणा. लाईट आणल्यावर काय झालं? विशिष्ट ज्ञान चिंदी. बरोबर आहे. स्पष्ट प्रकाशात रज्जू असेल किंवा निबिड अंधकारात रज्जू असेल तर सर्पाचा भ्रम होणार नाही. मंद अंधकारात हा काही लांबट पदार्थ आहे असे प्रथम रज्जूचे इदमचा अर्थ उभारली आहे. हे काहीतरी इदम रूपाने सामान्य ज्ञान असेल. इदम म्हणजे बरोबर आहे. आणि विशिष्ट ज्ञान कसं बोल? रज्जू किंवा दोरी हे विशिष्ट ज्ञान. आणि ही रज्जू आहे असे विशेष ज्ञान नसेल तर अध्यास होईल. अधोरेखा करा. आता मग दाष्टांतिक मध्ये झाला आत्मा आणि बंध या ठिकाणी काय होईल? आत्म्याचे सामान्य ज्ञान असून विशेष रूपाने अज्ञान असेल तरच बंधाचा अध्यास होणे संभवनीय आहे. अधोरेखा करा. आत्म्यावर बंधाचा अध्यास कधी होईल? आत्माचं सामान्य ज्ञान आहे पण विशेष ज्ञान नाही, त्यावेळेला काय होईल? अध्यास होईल. संभवनीय आहे. पण वेदांत मताप्रमाणे सूर्याच्या ठिकाणी ज्याप्रमाणे अंधकार संभवत नाही त्याप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान संभवत नाही. वेदांत मताप्रमाणे काय? सूर्याच्या ठिकाणी कुठेतरी अंधकार दिसेल का? नाही. सूर्याला सांगितलं अंधकार तुला दिसला का? पूर्वी, वर्तमानात, भविष्यकाळात कधी मला अंधकार दिसतच नाही. बरोबर ना? कारण मी सूर्य आहे ना, मला अंधकार दिसत नाही. बरोबर आहे. तशाच त्या ठिकाणी आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान संभवतच नाही. का? आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान संभवत नाही का? अरे आत्मा म्हणजे ज्ञान, आत्मा म्हणजे प्रकाश. बरोबर आहे. पण आत्मा ज्ञान रूप म्हणजे प्रकाश रूप आहे आणि अज्ञान तमरूप म्हणजे अंधकार रूप आहे. बरोबर आहे. काय सांगितलंय? आत्मा कसा? अधोरेखा करा. हे सगळं महत्वाचं आहे. आत्मा कसा आहे? ज्ञान रूप म्हणजे प्रकाश रूप आहे आणि अज्ञान कसं काय? तमरूप म्हणजे अंधकार रूप आहे. म्हणून त्याचा परस्पर विरोध आहे ना. एक असलं तर दुसरं नाही, दुसरं असलं तर तिसरं नाही. या दोघांचा आपल्या ग्रामीण भाषेत म्हणायचं काय म्हणता येईल? बोला. 36चा आकडा काय म्हणायचं? कोणाचा? अज्ञान आणि ज्ञान यांचा कसला आकडा? 36चा. बरोबर आहे ना? आता आपलं भांडण झालं असेल, ती असेल तर मी नाही म्हणतो की नाही, तिला बोलावणार तर मी नाही आहे ना. आणि मला बोलवायचं होतं ते तिला असतं की नाही? बरोबर आहे. तसा तर आत्मा ज्ञान रूप म्हणजे प्रकाश रूप आहे आणि अज्ञान तमरूप म्हणजे अंधकार रूप आहे. म्हणून त्यांचा परस्पर विरोध आहे. अशा स्वयंप्रकाश आत्म्याच्या ठिकाणी सामान्य रूपाचे ज्ञान आणि विशेष रूपाने अज्ञान असे म्हणावायचे तर आत्मा निर्विशेष म्हणजे सामान्य विशेष अभाव रहित आहे. या वेदांत सिद्धांताची आणि करणे होय. वेदांताचा सिद्धांत काय? जवळ येतोय आपण. वेदांताचा सिद्धांत काय? आत्म्यामध्ये
विशिष्टही नाही आणि सामान्यही नाही. काय आत्म्यामध्ये काय विशिष्टही नाही आणि सामान्यही नाही, व्यक्ती नाही आणि जाती नाही, द्रव्यही नाही आणि गुणही नाही, क्रियाही नाही, विशेषही नाही. हे तुम्ही आत्म्याविषयी म्हणता ना. पण आत्म्याजवळ अध्यास व्हायचा असेल तर काय व्हावं लागेल? आत्माचं सामान्य रूपाने ज्ञान आणि विशिष्ट रूपाने अज्ञान, या दोन गोष्टी असाव्या लागतील की नाही? आत्म्यावर अध्यास होतो. आत्मा अधिष्ठान आहे ना, अधिष्ठानाचं सामान्य रूपाने ज्ञान, सामान्य आणि विशिष्ट रूपाने अज्ञान असेल तरच अध्यास होईल. आत्म्याविषयी तुम्ही असं बोलू शकता का? तुमचे गुरुजी तुम्हाला काय शिकवतात? तुमचे आचार्य तुम्हाला काय शिकवतात? अरे आत्म्यामध्ये सामान्यही नाही, विशेषही नाही, व्यक्तीही नाही, जातीही नाही, द्रव्यही नाही, गुणही नाही, रूपही नाही, काही नाही. असं नाही. अध्यास कसा होणार? लक्षात येते का? अध्यास होण्यासाठी काय लागतं? अधिष्ठान कोण? आत्मा. अध्यस्त कोण? अहंकारादी बंध. अहंकारादी बंध, बंधाचा अध्यास होण्यासाठी काय असावं लागलं? सामान्य रूपाने काय? अज्ञान. आणि सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाने अज्ञान असावं लागतं. म्हणजे दोन तुकडे झाले ना. आत्म्याच्या ठिकाणी काय? ज्ञान आणि विशेष रूपाने अज्ञान. अरे आत्म्यामध्ये सामान्य आणि विशेष काय आहे का? नाही. मग अध्यास होणार कसा? अधिष्ठान आत्मामध्ये अध्यास होणार कसा? नाही होणार. कोणी सांगितलं? पूर्व पक्ष. मग काय होणार आहे? असं जर अध्यास आत्म्याच्या ठिकाणी अध्यास होतो असं मानलं तर आत्म्याच्या ठिकाणी काय व्हायला पाहिजे? सामान्य रूपाने ज्ञान आणि काय विशेष रूपाने अज्ञान असलं पाहिजे तरच अध्यास होईल. पण असं मानलं तर काय होणार आहे? तुमचं निर्विशेष सामान्य विशेष भाव रहित आहे. या वेदांत सिद्धांताची हानी होणार आहे. याला म्हणतात सिद्धांत हानी. लिहा. सिद्धांत हानी रूपाचा दोष दाखवा. काय दाखवला? सिद्धांत हानी. काय म्हणतात याला? आता समारोप करतायत. काय करतायत? समारोप करतायत. वरील विवेचनावरून आत्म्याच्या ठिकाणी बंधाचा अध्यास होण्यास कारण सामुग्रीपैकी एकही कारण सिद्ध होत नाही. काय सांगितलं? जरा दाबून बघा. हे सांगताय काय? इकडे बघा कुठलं तरी. हा झालं ना. वरील विवेचनावरून आत्म्याच्या ठिकाणी बंधाचा अध्यास होण्यास कारण सामुग्रीपैकी एकही कारण सिद्ध होत नसल्यामुळे आत्म्याचे ब्रह्माचे ठिकाणी ब्रह्मरूप बंध अध्यास आहे हे म्हणणे संभवत नाही. एकही कारण सिद्ध होत नाही. कारणाचा अध्यासही होत नाही. कार्याचा अध्यासही होत नाही. कार्याच्या अध्यासाची दोन्ही कारण होत नाही. दोन्ही कारणाचे तिन्ही दोष सिद्ध होत नाही. आणि कारणाच्या अध्यासासाठी आत्म्यामध्ये सामान्याचं ज्ञान आणि विशेष रूपाने अज्ञान हे दोन्ही तुकडे संभवत नाही आत्म्याच्या ठिकाणी. म्हणून हाही दोष येत नाही. कारणाचा अध्यासही संभव होत नाही. प्रत्यक्ष प्रतीत होणारा पदार्थ जर अध्यस्त नसेल, अध्यस्त होण्यासाठी कारण दाखवली, ती कारण राहत नाही म्हणून केली, म्हणून हा पदार्थ अध्यस्त नाही. अध्यस्त नाही तर काय? वाचा पुढला वाचा.
अद्याचं नाही तर काय? सत्यच असतं. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? अद्याचं नसेल तर काय? सत्यच असतो. या नियमाप्रमाणे अहंकारी संसार अध्यास रूप नसून प्रत्यक्ष प्रतीत होतो म्हणतो सत्यच आहे. या अधोरेखा करा आणि लिखा पूर्व पक्ष. परिच्छेदामध्ये या पूर्व पक्ष. संसार अध्यक्ष नसून प्रत्यक्ष प्रतीत होतो म्हणून तो सत्यच आहे. बरोबर आहे. आता सत्य ठरवल्यानंतर पुढचं काय आलं पाऊल? हा बोला, सांगा. पूर्व पक्षाने त्याला सत्य ठरवलं ना. आता हा सत्य पदार्थ आहे, मग ज्ञानाने निवृत्ती कशी होईल? बरोबर आहे. काय सांगितलं? सत्य पदार्थाची हा, सत्य पदार्थाची केवळ ज्ञानाने निवृत्ती होणे नाही. हे सर्व संबंध आहेत. दुःखरूपी संसाराची निवृत्ती व्हावी ही सर्वांची इच्छा आहे की नाही? आहे. संसार बंध अध्यस्त नाही म्हणून ब्रह्मज्ञानाने त्याची निवृत्ती होते की नाही होते? नाही होत. अध्यस्त नाही म्हणून. बरोबर ना? अर्थात वेद बोधित कर्म अनुष्ठानाने त्याची निवृत्ती करणे अवश्य आहे. ज्ञानाने निवृत्ती होत नाही. मग कशाने निवृत्ती होईल? कर्माने होईल. तो कर्मनिष्ठ आहे. कर्माचा अहंकारी आहे, अभिमानी आहे. कर्म अनुष्ठानाने त्याची निवृत्ती करणे अवश्य आहे. म्हणून ब्रह्मज्ञान प्रतिपादक ग्रंथारंभ निष्फळ आहे. अधोरेखा कर. पूर्व पक्ष झालं. आजचं अनुष्ठान संपलं. कारणाचाही अभ्यास, कार्याचा अभ्यास नाही. कार्याचे 3 दोष नाही. सत्यज्ञानजन्य संस्कार होत नाही म्हणून कार्याध्यास नाही. कारणाचा अध्यास नाही. कारणाचा अध्यास होण्यासाठी सामान्य रूपाने काय? सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाने अज्ञान व्हायला पाहिजे. तेही होत नाही म्हणून कारणाचा अध्यासही होत नाही. म्हणून बंधाचा अध्यास होत नाही आत्म्यावर म्हणून बंध सत्य आहे. बंध जर सत्य आहे तर मग त्याची ज्ञानाने निवृत्ती होणं शक्य नाही. सत्य वस्तूची निवृत्ती होत नाही है ना. किती वेळा तुम्ही आपण काय म्हणतो ना, म्हण आपलं कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही म्हणतात की 100 वेळा गाय मरो गाय मरो गाय मरो गाय मरो गाय गाय मरो गाय मरो गाय मरो म्हटली तरी ती गाय काय मरत नाही. बरोबर आहे. तशा तऱ्हेने या ठिकाणी काय तुम्ही किती वेळा म्हणा की वेद ज्ञानाने वेदांत ज्ञानाने याची निवृत्ती होईल. निवृत्ती होईल. निवृत्ती होते. निवृत्ती होती. निवृत्ती होते. निवृत्ती नाही होत. निवृत्ती होण्यासाठी अध्यास व्हावा लागतो. अध्यास होण्यासाठी कारण सामग्री असावी. कारण सामग्री होण्यासाठी प्रमाता प्रमेय प्रमाता प्रमाण दोष असावे लागतात. शिवाय का सदृश ज्ञान असावं लागतं. भय भीती इत्यादी असावे लागते. या काहीच गोष्टी नाही आहेत. ते पहिले असावे लागतात. ते पहिलेही नाही आहेत. आणि दुसरं काय झालं? प्रत्यक्ष ज्ञान जन्य संस्कार होण्यासाठी काय अध्यास होण्यापूर्वी हे दुसरे आत्म्याशिवाय दुसरे कुठले पदार्थ सत्य असले पाहिजे. यांना तुम्ही काय म्हणतात? असत्य मानतात. मग त्याच्या सत्य ज्ञान सत्य वस्तू ज्ञान जन्य संस्कार कसा होणार? त्यांचा नाही होणार. म्हणून कार्याध्यास होत नाही. कारणाध्यास होत नाही. मग अध्यास होत नाही. अध्यास होत नाही म्हणजे सत्य आहे वस्तू आहे. सत्य वस्तू असल्यामुळे त्याची ज्ञानाची निवृत्ती होणार नाही. ज्ञानाची निवृत्ती होत नाही. म्हणून तुमच्या ग्रंथाचा जो प्रयोजन हा विषय समजवत नाही. म्हणून आपलं पुस्तक बंद करा. ओम ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिवेद
एवढं सोडू नका, जसं तसं पूर्ण करा. सोडायचंच नाही स्वामी हा.